राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्यस्तरीय संमेलन नुकतेच पुणे येथे उत्साहात झाले। अध्यक्षस्थानी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप होते। या संमेलनात राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले। यामध्ये अहमदनगरचे राजेंद्र बुंदेले यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना पत्र प्रदान करण्यात आले। या प्रसंगी आमदार महेश लांडगे, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर कांबळे, कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उपाध्यक्ष बाबा कांबळे, डॉक्टर मेहबूब भाई सय्यद, महिलाध्यक्षा सरोज बिसुरे, प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, डॉक्टर शांताराम कारंडे आदी उपस्थित होते। राजेंद्र बुंदेले हे गेल्या 24 वर्षांपासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाशी एकनिष्ठ असून शहर सचिव पासून ते जिल्हाध्यक्ष ते उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे। पुढील काळातही सर्वांना विश्वासात घेऊन निस्वार्थपणे समाजासाठी कार्य करत राहू अशी ग्वाही यावेळी राजेंद्र बुंदेले यांनी दिली। पहिलीला मुलगा टाकल्यानंतर 10वी पर्यंत आई बापाला एकही रुपया खर्च नाही, सगळं काही फुकट मिळतं, खायला मिळतं, शिक्षणाला मिळतं, डोक्याला तेल लावायला मिळतं, पॉकेट मनी चहा पाण्याला पैसे सुद्धा गव्हर्नमेंट देतं। एवढ्या सगळ्या सोयी मी त्या ठिकाणी करून ठेवल्या, कारण आपल्याला शिकण्यासाठी मुक्तपणे शिकता आलं पाहिजे, मोठं होता आलं पाहिजे, लाल दिव्याच्या गाड्या आमच्या सांबारवाड्यामध्ये दिसल्या पाहिजे अशी माझी इच्छा आहे। आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या सवयी आट्यापेटा केलेला आहे। महिलांच्या बाबतीतही आम्ही खूप मोठे मोठे निर्णय घेतलेले। आज एकही महिला, पूर्वी तहसीलदार दिसत नव्हती, आज या राज्याची चीफ सेक्रेटरी, मुख्य सचिव आज महिला आहे, ती आपल्या समाजाची सुजाता सौनिक। माझ्याकडे त्या कलेक्टर होत्या, त्यांचे मिस्टर माझ्याकडे आयुक्त होते। हे असे सगळे अधिकारी आहेत, खूप काम करतात, ते काही असं सांगत फिरत नाही मी चांभार आहे, मी चांभार आहे, अशी खूप अधिकारी आहेत, खूप मोठ्या पदावर आहे। त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपण गेलो पाहिजे, ते आलेच पाहिजे आपल्याकडे असं काही नाही, कारण अनेक संघर्षातून समाज पुढे जातो आहे। मला 2 मुलं भेटले, मी नेहमी सांगतो, पुन्हा एकदा सांगतो की ते म्हणाले की साहेब आम्हाला परदेशात शिकायला जायचं, आम्हाला कॉल आलेला आहे, आम्ही तिथं अप्लाय केलं होतं, आम्हाला बोलवून आलं। म्हटलं मग काय अडचण काय? मी आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही गरीब आहे, आम्हाला जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या वतीनं पाठवलं तर। मी म्हटलं निदान जाण्याची इच्छा आहे, तो माझ्यापर्यंत आला, मंत्र्याकडे येऊन त्यांनी गाऱ्हाणं मांडलं। मी त्या वर्षी 25 मुलांचा JR काढला। ज्या मुलांना परदेशात जाऊन शिकायचं असेल त्यांचं 100% खर्च समाज कल्याणच्या वतीनं केला जाईल। पहिल्याच वर्षी 32 अर्ज आले, सवलत नव्हती, अर्ज नाही, घरी बसले। 25चा JR काढला, 32 मुलं आले, 32च्या 32 मुलं मी परदेशात पाठवले। आज तीच योजना 75 मुलं दरवर्षी पाठवली जातात, आता ती 100ची योजना केली। दरवर्षी मागासवर्गीयांचे 100 मुलं, दरवर्षी मागासवर्गीयांचे 100 मुलं परदेशात शिकायला जातात, त्यांचा संपूर्ण खर्च हा शासनाच्या वतीने केला जातो। ह्या सगळ्या सोयी आहेत आणि ह्या सगळ्या सोयी असल्यामुळे आता आपण आपले मुलं चांगल्या पद्धतीने शिकवलं पाहिजे। याच्यातही अजूनही आम्हाला फोन येतात की ती समाज कल्याणची टपरी कुठं भेटेल। आता मी एक गठे कामगाराचा मुलगा म्हणून मला असं वाटलं की कोणत्याच शासनानं आमच्या गठे कामगाराकडे कधी पाहिलं नाही। तो फाटक्या छत्रीमध्ये, प्लॅस्टिकमध्ये बसून आपली रोजीरोटी करत होता, परंतु ज्या दिवशी मी मंत्री झालो, माझ्या आयुष्यातली पहिली योजना रस्त्यावर बसलेल्या चर्मकाराला टपरी दिली। 2 लाख टपऱ्या महाराष्ट्रामध्ये दिल्या। तीच योजना आता संपूर्ण भारताने स्वीकारलेली आहे आणि संपूर्ण भारतामध्ये आज चर्मकार समाजाला मोफत टपरी मिळते, वरून 1000-2000 रुपये अनुदान मिळतं। अशा प्रकारच्या योजना आपण केलेल्या आहे। मग ह्या योजनांचा फायदा घ्यायचा म्हणजे मी गठे कामगाराला टपरी दिली याचा अर्थ बापाई बसायचं, पोरांनी बसायचं, नातवनी बसायचं असं नाही। तो तुमच्या पुरता वेळ आहे, तुमच्या मुलाबाळांना गठे कामाला बसवायचं काही कारण नाही, त्याला शिकवलं पाहिजे आणि शिकण्यासाठी जे काही लागतं ते सगळं तुमच्या पदरामध्ये टाकलेलं आहे। कुठलाही मुलगा मला शिकायलाच मिळालं नाही, तुमचा फक्त तुमची क्षमता पाहिजे शिकण्याची, तुम्हाला जे पाहिजे ते देण्याचा मी प्रयत्न केला आहे। जसं मुलांना दिलं तसंच मुलींना दिलेलं आहे। मुलींच्या बाबतीमध्ये MIDC मध्ये कायदा केला। MIDC मधले जे प्लॉट आहेत ते 30% प्लॉट हे महिलांसाठी राखीव असतात, हे आपल्याला माहित नाही। पोलीस पाटील 30% महिला पद राखीव आहे, रेशनचे दुकानं 30% महिला राखीव आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पुरुष नोकरी करतो तिथं 30% महिलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत। आणि म्हणूनच महिलांना कधीच कलेक्टर तुम्ही कधी पाहिलं नव्हतं, तहसीलदार पाहिल्या नव्हत्या, आज मोठ्या मोठ्या पदावर महिला बसतात। त्याचं कारण आपण हे आरक्षण दिलेलं आहे, ह्या सवलती दिलेल्या आहेत, या सवलतीचा आपण फायदा घेतला।
कारण एकेकाळी मी वनवन करत फिरत होतो समाजाला एकत्र करण्यासाठी. समाज येत नव्हता, कारण समाज म्हणाला काय करायचं येऊ, काय देणार तुम्ही आम्हाला, कारण तुम्ही आमदार नाही, खासदार नाही. परंतु योगायोगाने मी आमदार बी झालो, नामदार बी झालो, आणि ज्या मंत्र्याकडे तुम्हाला नेणार होतो, मोर्चे काढणार होतो, तेच मंत्री मी झालो. आणि मला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण घेण्याचा प्रयत्न करा. आपली मुळं निश्चितपणानं आपला बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.